नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहे. लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जरूर चेक करू शकता. तुम्ही मला Facebook आणि Instagramवर सुद्धा फॉलो करू शकता. माझ्या WhatsApp चॅनलला ॲड होऊ शकता. तर सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर चेक करू शकता. चला तर मग आजची रेसिपी काय आहे ती बघूया. तर मंडळी, आजची रेसिपी करणार आहे कोळंबी ग्रेव्ही. तर कोळंबी ग्रेव्ही बनवण्यासाठी बघा भरपूर प्रमाणामध्ये मी इथे घेतलेली आहे कोळंबी. व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे. याला हळद, हिंग आणि अर्धा लिंबाची मी इथे फोड याच्यावरती पिळून आणि अर्धा तास याला असंच बाजूला ठेवलेलं आहे. तर आता आपल्याला ही करायची आहे. एक कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. तर कढईमध्ये मी घालणार आहे 2 टीस्पून तेल. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आणि एक बटाटा मी इथे कापून घेतलेला आहे. बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालू शकतं. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला घालायचा आहे बटाटा. बटाटा व्यवस्थित आपल्याला फ्राय करायचा आहे. बऱ्यापैकी कलर त्याचा चेंज होईपर्यंत आपल्याला बटाटा त्याच्यामध्ये व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ मी ह्याच्यावरती घालते म्हणजे बटाट्याला छान चव लागते. अगदी चिमटीभर मीठ मी घालते. बटाट्यांचा कलर बघा व्यवस्थित चेंज झालेला आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी सालीसकट याच्यामध्ये घातलेल्या आहेत. वाटण जर आपलं तयार असेल तर कुठलाही पदार्थ पटकन बनवता येतो. तर वाटण इथे तयार करून मी ठेवलेलं आहे. वाटणाची रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता. वाटणही ते आपण प्रमाणातच घालणार आहोत. तर बघा असं उलट सुलट करून आपण हे छान बटाटे इथे तयार करून घेतलेलं आहे. आपल्याला घालायची आहे कोळंबी. गरजेनुसार आपण इथं वाटणाचा वापर करणार आहे. वाटण तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये अगदी ग्रेव्ही त्याच्यामध्ये हवी असेल तर तुम्ही जास्त वाटण टाकू शकता. अन्यथा वाटणाचा वापर तुम्ही तुमच्या क्वांटिटी प्रमाणे इथे घ्या. 4 टीस्पून मी घेतलेला आहे. जर वाटलंच मला अगदीच गरज वाटली तर हे मिक्स झाल्यानंतर मी अजून थोडंसं वाटण घालणार आहे. हळद ऑलरेडी मी याच्यामध्ये घातलेली आहे मंडळी. कोळंबीमध्ये हळद आणि हिंग, त्यामुळे नंतर हळद वापरण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही. अगदी थोडंसं पाणी घालणार आहे. तर मंडळी वाटण आपण घातलेलं आहे. याच्यामध्ये घालते मी 1.5 चमचा मला घालायचा आहे रस्सा भाजीचा मसाला. तर तिखट थोडंसं असेल तर नॉनव्हेजचे प्रकार पदार्थ जे आहेत, करी असेल, फ्राय असेल, ग्रेव्ही असेल तर ती छान लागते, टेस्टी लागते. तरी सुद्धा तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला. अर्धा टीस्पून मी घालते लाल मिरची पावडर. कोळंबी जेव्हा आपण मॅरिनेशन केलेलं होतं त्यावेळेला जेवढं पाणी आपलं त्याच्यामध्ये तेवढंच पाणी याच्यामध्ये संपूर्ण टाकून दिलेलं आहे. तर पाणी आपण झारूनच घेतो संपूर्ण, पण लिंबू वगैरे घालतो मिठामुळे थोडंसं पाणी सुटतं, म्हणून ते पाणी याच्यात मी टाकलेलं आहे. तर आता पाणी आपल्याला नंतर घालायचंच आहे, पण अगदी थोडंसं हार्डली 1 मिनिटभर आपण याच्यामध्ये मसाला घातल्यानंतर असं शिजून घेऊ. 1 मिनिटभरानंतर आपण मिक्स करून आणि इथे पाणी वापरणार आहे. तर पाणी आपल्याला फार जास्त घालायचं नाही. कोळंबी शिजेल इतपतच पाणी आपल्याला घालायचं आहे. बघा हार्डली 1 मिनिट फक्त झालेला आहे. कोळंबीचा पण बघा कलर छान झालेला आहे. मसाले आपले छान शिजलेले असतात. 1 मिनिटभर शिजवल्यानंतर मसाल्याचा जो कच्चेपणा असतो तो निघून जातो. त्यामुळे 1 मिनिटभर फक्त आपल्याला मसाला यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. गरजेनुसार मी इथे घातलेलं आहे पाणी. तर मंडळी कोळंबी शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे ग्रेव्ही घट्ट जर आपल्याला हवी असेल तर फार जास्त पाणी टाकण्याची गरज नाही. चवीपुरतं घालायचं आहे मिठाचं. मात्र आपण बटाट्यामध्ये हे करताना फ्राय करताना मीठ घातलेलं होतं आणि अगोदरही आपण मीठ घातलेलं होतं. त्यानुसार इथे क्वांटिटी आपली किती आहे त्याप्रमाणेच आपल्याला मीठ घालायचं आहे. 2 मिनिट आपल्याला ही कोळंबी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. इथे आपली कोळंबी ग्रेव्ही तयार झालेली आहे. ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा.
म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.